उपजुनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात वैकुंठितो ऐसे नाही कळ काही काल्याचे एकमेका देवमुखे सुखे घालू हुंबरे वैकुंठितो ऐसे नाही कळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बळवे नेट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कळ काही काल्याचे पलरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी यावर करे संतांच्या शिवी लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकला देवा यावरी न करावा अभेद गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुराया चरणी मस्तक जितेंद्रिय गुरुवतामुरिष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी बसराज पिकनिलये सरस्वते नमस्तुते विठ्ठला
दुनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे शरीरता घेतलेला आहे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा काला या प्रकरणातील अभंग आपण शरीरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून काल्याचं महत्व सांगतात. पुन्हा 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 जन्माला येऊ आणि काला सेवन करू उपजून पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि दही भाताचा काला सेवन करू. महाराजाला विचारू महाराज तुम्ही ज्या ठिकाणी राहता जिथे राहता तुमच्या घरी तुम्हाला काला मिळत नाही का? नाही मिळत का? महाराज म्हणले नाही. वैकुंठ तो ऐसे नाही कैसे नाही जिथं काला दही आणि लाई एकत्र करतात. संत समागमामध्ये तो काला होत असतो. संत समागम त्या वैकुंठामध्ये होत नाही. काल्याचा महाप्रसाद वैकुंठात मिळत नाही. हरिभजन नामस्मरण वैकुंठामध्ये करण्याकरता मिळत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये तो काला दुर्लभ आहे. तर ठीक आहे महाराज काला खाण्याकरता काला करण्याकरता तुम्ही मृत्यू लोकांमध्ये येईन असं म्हणतात जन्म घेईन असं म्हणतात. पण तुम्ही जो काला प्राप्त झाला तुम्हाला मिळालेला काला तो तुम्ही कसा खाणार? गुरुजी कसा खाणार काला? तुकोबरायला आपण विचारलं. तुकोबराने उत्तर दिलं. तुकोबरा म्हणतात आता या मृत्यू लोकातले लोक जसं काला खातात असं मी खाणार नाही. तुम्ही खरं सांगा आबा आपण आपल्या हातावर काला भेटल्याच्या नंतर आपणच खातो का दुसऱ्याला देतो? बोला आपल्या हातावर मिळालेला आपणच खातो ना का दुसऱ्याला खाऊ घालतो? नाही. आपल्या हातात मिळालेला काला आपणच खातो. तुकोबरा म्हणले मी तसं करणार नाही. मला जर जन्म घेऊन तो दुर्लभ काला वैकुंठात न मिळणारा काला मला जर प्राप्त झाला तर मी दुसऱ्याला आधी खाऊ घालेल. एकमेका मी दुसऱ्याच्या मुखात आधी घालेल आणि असा नियम आहे दुसऱ्याला खाऊ घातलं की दुसरा आपल्याला खाऊ घालत असतो. आपल्याला खाऊ घालतो. तुकोबरा म्हणतात एकमेका देवमुखी मला मिळालेला काल्याचा प्रसाद मी आधी दुसऱ्याला खाऊ घालेल आणि दुसऱ्याला खाऊ घातलं की दुसरा मला देईल. बरं खाल्ल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर दिला आणि दिल्याच्या नंतर मी का गप्पा आणीत बसणार नाही. बरं का सुखे घालो आनंदाने त्या देवाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जाईल. बरं ठीक आहे महाराज पण एवढं तुम्ही काल्याचं महत्व सांगितलं काला कसा खाईल सांगितलं पण जिथं तुम्हाला काला करायचा ते ठिकाण कसं लागतं कुठं काला केला जातो? तुकोबराने सांगितलं 3 प्रकारचं ठिकाण लागतं. बरवं लागतं बरवं नीट लागतं आणि उत्तम लागतं. बरवं नीट आणि उत्तम जे ठिकाण बरवं नीट उत्तम आहे तिथंच काला केला जातो. मग वाळवंटात काला संत मंडळीने देवाच्या सोबत केला. वाळवंट एक असं ठिकाण आहे बरवं आहे नीट आहे आणि उत्तम आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट कसे बरवं आहे नीट आहे उत्तम आहे म्हणून तिथं काला तुकोबरा म्हणतात आम्ही केला आणि तो काला खाण्याकरता मी तिथं अवतीर्ण झालो. जन्म घेईन म्हणतात. मला असं वाटतं ज्या अर्थी आपल्या येलोरा नगरीमध्ये काला होतोय ना त्या अर्थी हे ठिकाण बरवं आहे नीट आहे आणि उत्तम आहे म्हणूनच आपण काला करतो. विठाला संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली इनोरा भूमी. अनेक विद्वान संत मंडळी आपल्या गावातून येऊन गेलेले आहेत. पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. संतांची भूमी आहे. मी तर असं म्हणेल नुसतं येनोरा न म्हणता क्षेत्र येनोरा आहे. श्री क्षेत्र येनोरा वैष्णव राहतात संत राहतात त्या ठिकाणी महाराज अतिशय ती भूमी पवित्र होत असते. श्री संत नामदेव बाबा आपल्या गावामध्ये झाले.
त्यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याकरता देव मान्य संत झाले महाराज. संत ज्या गावात जन्म घेतात त्या गावाला पुनीत करतात. संत ज्या भूमीमध्ये देव ठेवतात त्या भूमीला पवित्रता आणतात महाराज. म्हणून आपलं गाव परमभाग्य आहे. आपल्या गावामध्ये संत नामदेव बाबा आहेत. नामदेव बाबाची समाधी आहे. आपल्या गावाला पदस्पर्शाने पावन त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्याच या पवित्र पावन हनुमंतरायाच्या त्यांच्या दरबारामध्ये बरोबर ठिकाण आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. म्हणून या ठिकाणी काला आहे. सर्व चातुर्मासाच्या समाप्ती निमित्ताने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व द्यावे तेवढे धन्यवाद गावकरी मंडळीला. सर्व गावकऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम तन मन धनाने सहकार्य केलं आणि सहकार्य करतात आणि म्हणून या सर्वांच्या एकोप्याने हा कार्यक्रम होत असतो. हा नव्हे एकुल्याचा केवळ एकट्या दुकट्याचं काम आहे का? नाही महाराज, सर्वांनी मिळून केलं जातं हे असं कार्य. एकट्या दुकट्याने नाही केलं जात. म्हणून सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला. चातुर्मास समाप्ती जी मंडळी चातुर्मासाचे प्रयोजक आहेत, आयोजक आहेत महाराज, आपल्याच गावातील हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज, संताराम महाराज आणि हरिभक्त परायण सर्वांचं श्रद्धास्थान आमचे गरड महाराज, गरड बाबा. 4 महिने आपल्या गावामध्ये हरिपाठ, काकडा, विष्णू सहस्रनाम, श्रीमद भगवद्गीता, गाथा, भजन हे सगळं काही महाराजांनी स्वतः कष्ट घेऊन या सर्वांना शिकवलं. हे तरुण मंडळी आपल्या गावातले तयारी केले. गुरुवर्य महाराज गरड बाबा 4 महिने आपल्या या नामदेव बाबाच्या दरबारामध्ये राहिले महाराज. संत त्यांना म्हणायचं आपला देह दुसऱ्या करता झिजवतात. देह कष्ट समाजाकरता अखंड झिजवतात. अखंड आपला देह समाजाकरता खर्च करतात. आपल्या देहाची पर्वा न करता महाराजांनी आपला विचार न करता 4 महिने आपल्या गावामध्ये राहून ज्ञानदानाचं काम केलं. अज्ञाने लावावे हरी भाग्याने शब्द काढायची वेळ आहे महाराज. आपल्या परिसराचं जिल्ह्याचं वैभव वैष्णव टाळकरी अंगदांना खराब या ठिकाणी आहेत. अण्णाच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे माऊली महाराज येवले आहेत. संगीत विशारद संगीत अलंकार विशाल महाराज खराब आहेत. संगीत विशारद संगीत अलंकार आमचे संजय महाराज फोके आहेत. नळगे बाप्पा आहेत. राम महाराज आहेत. आपले सगळे गावातले भजनी म्हणजे समाधान महाराज, महादेव महाराज, इकडे आपले हरिभक्त परायण श्रीमंत महाराज, नाना आहेत. दोन्ही महाराज, टाके महाराज, बाळू महाराज, श्याम महाराज, चोपदार महाराज, पलीकडचे महाराज, विनेकरी महाराज, शिवाजी महाराज आहेत. मृदंगाचार्य महाराज इंद्रासारखा मृदंग जे वाजवतात आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रख्यात मृदंगाचार्य महादेव महाराज नरवडे गुरुजी, नरवडे गुरुजीचे अतिशय जवळचे पट्ट शिष्य माऊली महाराज तांगडे येवला महाराज. माऊली महाराज आपल्याला उपलब्ध झाले. माऊलीलाही धन्यवाद देतो. खाली बसलेल्या पैकी माळकरी वारकरी महिला पुरुष
परिचित अपरिचित सर्व परिचित आहेत बरं का. आणि कोणाचं नाव राहण्याचं दाक्षिण्यता असते बरं का. खाली बसून माझ्यावर प्रेम करणारे सर्व भाविकाला दंडवत करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. एक नाव राहिलं ते मुद्दाम मागं ठेवलं बरं का, मुद्दाम मागं ठेवलं, कारण सगळ्यांचं झाल्याच्या नंतर त्यांचं नाव घ्यायचं. हरिभक्त परायण आमचे वारकरी नागनाथ बाबा मुरमाड संस्थान बाबा या ठिकाणी आहेत. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठाला चातुर्मास समाप्ती निमित्ताने या ठिकाणी कारण काही जणांनी काल केला, काही जणांनी आज केला, काही जणांनी परवा केला. बघा जसं जसं त्याला सवलत भेटल तसं तसं हे करत असतात. पण आज आपल्या गावकऱ्यांनी आयोजित केलेला आहे की परिसमाप्ती 2 दिवसाचा कार्यक्रम असो, 3 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, 1 वर्षाचा असो, 4 वर्षाचा असो, 4 महिन्याचा असो, कार्यक्रमाची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठाला कशामुळे परिसमाप्ती करायची महाराज? काल्याचं कीर्तन झालं, काला झाला की मग हाला. काय हाला? मंडप हाला. काला झालं की गावातून हाला, आणि गावात परत महाराज आला किंवा बुवा आला, मग लोक म्हणते काल महाराज कसं काय आले, महाराज कसं. लोक चर्चा करते. काला झालं की हाला, आणि काला झाल्यावर परत आले की मग का आले लोक. आणि कार्यक्रम चालू असते की लोक म्हणत नाही महाराज कसं काय आले बाबा, महाराज कसं. लोकांना माहिती कार्यक्रम चालू आहे म्हणून आले असतील. पण एकदा का काल्याचं कीर्तन झालं रे झालं की आपण गावात आलो की चर्चा होते, चर्चा म्हणून कुठल्याही कार्यक्रमाची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने असते. विठाला महाराज आपण जे काल्याला करतो, दही आणि लाही एकत्र करणं म्हणजे काला. जीव आणि शिव एकत्र करणे, जीव आणि शिव एकच आहे, 2 नाही. जीव शिवाचं ऐक्य करणं याचं नाव काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम या ठिकाणी घेतले जातं, त्याला काला म्हणायचं. पर आपण जे दही आणि लाही एकत्र करतो याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने आपण घरी करतो महाराज. दही लाही एकत्र करून कोथिंबीर टाकून मस्त बनवतो आपण. कोथिंबीर त्याला काला नाही म्हणायचं, त्याला भेळ म्हणायची. भेळ ही जे आपल्याला मिळतं ना, हे ब्रह्मादिकाला सुद्धा मिळत नाही. ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे दही आणि लाही. याची कुळी ऐसे तुळे ऐशी काही तुझे त्रिभुवनी नाही. त्रिभुवनामध्ये सुद्धा दही आणि लाही भेटत नाही महाराज, या मृत्यू लोकात भेटते. म्हणून आपलं परम भाग्य ब्रह्मादिकाला न मिळणारा काला तो आपल्याला मिळतो. ब्रह्मादिका
सुद्धा हा काल्याचं उद्दिष्ट भेटत नाहीये. ब्रह्मदेवाला सुद्धा काला भेटला नाही आणि तो काला आपल्याला भेटतो हे आपलं परम भाग्य आहे. दुसरं भाग्य महाराज, काला खाण्याकरता जन्म भेटला पहिलं भाग्य, आणि संतांच्या नंतर आपल्याला जन्म भेटला हे दुसरं भाग्य. विठाला नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपल्याला जन्म भेटला आणि तोही संतांच्या नंतर भारतामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये आणि संतांच्या भूमीमध्ये जन्म भेटला हे परम भाग्य. महाराज विचार करा, जागतिक महामारी आपल्या भारत देशावरती आली होती गेले 2 वर्षापासून. सर्व परेशान आहेत महाराज. रोग गुप्त पण सगळे तज्ञ. रोग नाही कळाला. अनेक मोठमोठे शास्त्रज्ञ सगळे डॉक्टर वगैरे परेशान झाले, त्याचं निदान लागलं नाही. रोग गुप्त सगळे तज्ञ लोक परेशान झाले. ध्यानात ठेवा, त्याचं कारण हा जो रोग आहे, ही जी बिमारी आहे ही दैवी कोपी. विठाला विठाला इथे सगळं शासन प्रशासन परेशान झालं. आणि याच्यात एकच आहे, आले देवाजीच्या येथे कोणाचे चालेना. जेव्हा देवाच्या मनात आले ना महाराज, या कोरोना सारख्या महामारीमध्ये चांगले लोक गेले हो. मोठमोठे पैशावाले गेले, गरीब गेले, सगळे. कोणी म्हणायचंच नाही आपण जात नाही. थोडं दम धरायचं. तुम्ही देवाच्या विरोधात वागून पहा, नंबर आपलाच आहे. विठाला 2 वर्षात शिकवलं महाराज आपल्या, तुम्हाला मला सगळ्याला शिकवलं 2 वर्षात. देवाच्या विरोधात गेलं त्याचा काटा निघला. समजा ज्या लोकांना कोरोना झालाय ना, त्याच्या जवळ विचारा. जे म्हणतात ना कोरोना नाहीच, थोडं त्याला जवळ विचारा. जवळ महाराज स्वतःचा मुलगा, स्वतःची मुलगी, स्वतःची बायको त्याच्या जवळ जात नव्हती. लांबून डबा, काठीनं लांबून. महाराज काही लोक तर फोन मध्ये बोलायला घाबरू लागले. विठाला विठाला एक जणांनी फोन केला मला, तिकडून ते खोकललं, मीच घाबरलो. रुमाल लावला मी असा. महाराज काही लोकांना वाटत होतं फोन मधून मी येईन का काय. पण लक्षात ठेवा, हा कोप जो आहे ना, दैवी कोप. आपण हनुमंताच्या दरबारात आहेत, नामदेव बाबाच्या दरबारात आहेत. एकच आपण देवाचे उपकार मानायचे. देवा, एवढ्या मोठ्या महाभयानक महामारी मधून आम्हाला ठणठणीत जीवन ठेवलं, कुठलंही आम्हाला व्याधी येऊ दिली नाही आणि आमचा नंबर त्या यादीत दिला नाही. हे देवाचे उपकार. जिवंत राहिलो, बरवे झालो आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. मृत्यूमध्ये आम्ही पडलो नाही देवा, हे तुझे उपकार आहेत. देवच नाही, देव नाही म्हणणारे जे लोक आहेत ना, ते जर ऐका. देव नसता आपण जिवंत राहिलो. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून हृदयामध्ये देव आहे, आपण शोधून पाहिला पाहिजे. देवाने आपल्याला इथपर्यंत ह्या काल्याच्या प्रसादा करता, हे जग पाहण्याकरता आपल्याला ठणठणीत जिवंत ठेवलं, हे देवाचे उपकार आहेत. विठाला ज्याला शंका आहे ना महाराज की देव नाहीच, आणि देव काय करतो, देव काय आपल्याला पाहतो का, त्यांनी थोडं देवाच्या विरोधात जाऊन बघा. नुसतं विरोधात जाऊन बघा, देवाच्या विरोधात बोलून बघा, देवाच्या विरोधात जाऊन बघा, लगेच त्या देवाचा फटका बसणार. विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा, जायचं आपल्याला विरोधात तर माणसाने माणसाच्या विरोधात जा, पण माणसाने देवाच्या विरोधात कधी जाऊ नका. संतांच्या विरोधात जाऊ नका, देवाच्या विरोधात जाऊ नका. एक तर जायचंच असं ना, अजून तुम्ही थोडं देवाच्या विरोधात गेले तरी देव सहन करीन. थोडं वेळ प्रसंगी देवाच्या विरोधात गेलो तरी देव थोडं सहन करेल. पण देव मान्य संतांच्या विरोधात जर आपण गेलो
देव सोडत नाही. त्याचे नव्हे बरे उभय दिला, संत महात्म्याची निंदा चेष्टा जर केली ना महाराज, उभय लोकांमध्ये त्याला बरं होणार नाही त्याच. म्हणून संतांच्या विरोधात कधी जायचं नाही, देवाच्या विरोधात कधी जायचं नाही. देव आणि संत सांभाळले की सगळे सुख आपल्याकडे येतील. विठाला मी आपल्या येनोरा नगरीसाठी, क्षेत्र येनोऱ्यासाठी एकच वाक्य बोलेल आणि पुढे चालेल. तुम्ही देवालाही धरलं आणि संत तर जवळच आहेत. श्री संत नामदेव बाबा आपल्या जवळच आहेत आणि देव सुद्धा आपल्या जवळ आहे. देव आणि संत जवळ असल्यामुळं तुम्ही सतत आनंदात आहेत. विठाला आपल्या येनोरा नगरीमध्ये, क्षेत्र येनोऱ्यामध्ये किती परमार्थ चालू आहे, किती देवदेव चालू आहे हे सांगायचीच गरज नाही. तुम्ही सांगू नका की आमच्या गावात एवढं परमार्थ आहे, आमच्या गावात असं, सांगायचं काम नाही. तुमच्या उपस्थितीहून लक्षात येतं परमार्थ किती. एक दिवसाचं कीर्तन आहे, अचानक कीर्तन आहे ना. कार्याचं कीर्तन एका सप्ताह थोडंच अचानक केला, समाप्ती निमित्ताने कीर्तन. आणि एवढे कामाधंद्याचे दिवस आहेत, एवढे सगळे परेशान लोक सगळे कामामध्ये त्रस्त आहेत. एवढ्या व्यापामधून तुम्ही वेळ देऊन त्या नामदेव बाबाच्या कार्यक्रमाला थांबले, या चातुर्मास समाप्तीला थांबले, याच्यातच आपला परमार्थ दिसून आला. विठाला माझे तुकोबारा म्हणतात, गडे मी परमार्थ केला, मी भरपूर परमार्थ केला, मी भरपूर जगात फिरलो, सर्वत्र फिरलो. गळ्यामध्ये विना घेतला तुकोबराय आणि हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पगडी बांधली, कंबर बांधलं आणि तुकोबराय एका 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 गावाचं परीक्षण करू लागले. केलं, मुशीचं केलं, चिखलीचं केलं, सर्व गावाचं परीक्षण तुकोबराय करायचे. पण तुकोबरायला एक गोष्ट लक्षात आली, त्या समाज आहे ना, समाज, तुकोबरायला लक्षात आला त्या समाजाला सुख पाहिजे. काय पाहिजे? सुखाची गरज आहे. पण तुम्हाला आम्हाला जी सुखाची गरज आहे ना, हे 3 प्रकारच्या सुखाची गरज आहे. बघा, आपल्याला सुख भरपूर पाहिजे. किती पाहिजे? थोडं पाहिजे का? भरपूर सुख पाहिजे. पण बदल बघा, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे आणि आयतं पाहिजे. तुकोबारायला ध्यानात आलं, या लोकांना 3 प्रकारचं सुख पाहिजे. भरपूर पाहिजे, तुम्ही बोला काय, मी सगळंच कसं बोलू. भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे आणि आयतं पाहिजे. तुकोबारायला ध्यानात आलं. तुकोबाराय म्हणले, या लोकांना आपण किती सांगितलं ना, सुखा करता माझ्याकडे या, लोक येणार नाही, येणार नाही. मग तुकोबाराय म्हणले, तुम्हाला सुख पाहिजे ना, या समाजाकडे नजर टाकली, समाज तळमळ करताना दिसला. सर्व सुखाची आशा क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, दिशा क्षण पावला, माया विष्टीला जीव माता. सुखा करता तळमळ करताना दिसले तुकोबाराय म्हणले, भल्या माणसा सुखाला
एक वेळा तू पंढरीस पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घे आणि एकदा का पांडुरंगाचं दर्शन घेतलं रे घेतलं मग तो अवघाची सुखरूप होशील, तू आपोआप सुखरूप होशील. अरे सुख पाहायला काय जातो, तू सुखरूप होशील. विठ्ठला माणसाने जीवन जगत असताना महाराज एक तर देव प्राप्त केला पाहिजे, नाहीतर गुरु प्राप्त केले पाहिजे, नाहीतर त्या संतांचा सत्संग प्राप्त केला पाहिजे. माणूस सुखी होतो. विठ्ठला तुकोबारायांनी पाहिलं या समाजातल्या लोकांना देव पाहिजे, पण देवाला सायास न करता देव भेटला पाहिजे. तुकोबाराय म्हणले ठीक आहे, मी जे काम केलं सुखा करता ते तुम्ही काम करा, मग तू अवघाची सुखरूप होशील, भरपूर सुख मिळेल तुम्हाला. पण तुकोबाराच्या ध्यानात आलं, लोकांना सांगितल्यानं जमत नाही. रागवून पाहिलं, चिडून पाहिलं, दंडवत घालून पाहिलं, हात जोडून पाहिलं. लागून या पाया करे टाळी बोला मुखी नाम, मुखाने नामस्मरण घ्या, हाताने टाळी वाजवा, तुम्हाला परम सुखाची प्राप्ती, दुःख निघून जाईल आणि सुखाची प्राप्ती होईल. हे तुकोबारायाने सांगितलं. तुकोबारायाला एका साधकाने प्रश्न केला, महाराज लोकांना टाळी वाजवा म्हणणं, भजन करा म्हणणं, विठ्ठल विठ्ठल करा म्हणणं, हे देवदेव करा म्हणणं तुम्ही जे लावायले ना परमार्थाला, तुम्हाला काय गरज आहे? काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही जिथं राहता ना तिथं जाऊन तुम्ही भजन करा. पण तुकोबाराय म्हणजे नाही, येतो कळवळा म्हणून या बुडतई जन नदे कवी डोळा. येतो कळवळा म्हणून या समाजाचा मला कळवळा येतो. आधार मार्गाने चाललेला, अधो मार्गाने चाललेला समाज मला डोळ्यांनी पाहत नाहीये. तुकोबाराय तुम्ही तुमच्या वैकुंठामध्ये राहा, समाज बुडत आहे मला डोळ्याने पाहत नाही म्हणून मला या ठिकाणी यावं लागतं. पण समाजाकरता तुम्ही आले. तुकोबाराय समाजाकरता आले ठीक आहे, जगाचं हित व्हावा याच्या करता आले ठीक आहे, पण अजून तुम्ही कशा करता आले ते आम्हाला सांगा. महाराज अभंगाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी एक समाजाकरता आलो, जगाचं हित होण्याकरता आलो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी कशा करता आलो तर दुसरी गोष्ट अशी आहे, काला खाऊ दही भात, दैवताचा काला खाण्याकरता मी वैकुंठातून आलो. महाराज लक्षात ठेवा, संतच सांगू शकतात कुठून आलो. आता तुम्ही आम्ही सांगू शकतो नाही सांगू शकत,
या समाजामध्ये कुणाला जरी विचारलं, दादा तुम्ही कुठून आले, तर सगळे म्हणतात, आम्ही आमच्या घरून आलो. आम्ही आमच्या घरून आलो. घरून आलो हे उत्तर अपेक्षित नाहीये. नरकातून आलो का स्वर्गातून आलो का वैकुंठातून आलो, कोणाला सांगता येतं का? नाही सांगता येत. फक्त संत सांगू तुकोबाराला विचारा, महाराज तुम्ही स्वर्गातून आले, नरकातून आले, आले कुठून? एक हात छातीला लावला, एक हात वैकुंठाकडे केला. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. कशा करता आलोत? उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठी उपकार करण्यासाठी, काला खाण्याकरता. तुकोबरा काला खाण्याकरता तुम्ही आले म्हणता, उपकार करण्याकरता, आधळ मार्गाने जाणारा समाज चांगल्या मार्गाला लावण्याकरता तुम्ही आले, ठीक आहे. पण महाराज तुम्ही ज्या ठिकाणी राहता म्हणजे वैकुंठ, वैकुंठ भवनी घरे केली, तुम्ही वैकुंठात राहता ना. मग तिथं तुम्ही राहत असताना तुम्ही म्हणता मी काला खाण्याकरता इथं आलो का? हो तुकोबर आहे, दही आणि लाहीचा काला जास्त
जुगत चांगल्या मार्गाला लावण्याकरता आलो आणि काला खाण्याकरता आलो. तो गोबर आहे, तुम्ही काला खाण्याकरता पुन्हा इथं आलो म्हणतात. आलो नाही, जरी मी गेलो तर पुन्हा पुन्हा जन्माला येईल. उपजून या पुढते येऊ आणि काय करेन, काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्याकरता तुम्ही पुन्हा 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 जन्माला येईल म्हणता महाराज. पण तुम्ही जिथं आहे तुमच्या घरी तुम्हाला तिथे काला मिळत नाही का? एकदा सर्व गुणवान मंडळी करतात जोरदार टाळी वाजवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की दही आणि लाही जो काल्याचा महाप्रसाद आहे तो आमच्या घरी वैकुंठात मिळत नाही, स्नान करण्याकरता तिथे मिळत नाही. म्हणून मी जन्माला येईल या मृत्यू लोकामध्ये आणि इथे येऊन काय करेल, काला खाऊ दही भात खाईल. कारण वैकुंठात ते मिळत नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, सगळं काही काल्याचे. स्वर्गामध्ये सुख सुविधा सगळ्या काही आहेत. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, कोणतं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही, भजन करता येत नाही. हा आनंद आपण जो आता सध्या आनंद घेतोय ना, हा आनंद स्वर्गात नाही. वैकुंठ तो ऐसे नाही. आपलं परम भाग्य आपल्याला हा आनंद प्राप्त करायला मिळतोय. आपल्याला आनंद घेता येतो, भजन करता येतं, तिथपर्यंत जाता येतं, देवाची सेवा करता येते, संतांच्या सानिध्यात जाता येतं. महाराज माणूस स्वतंत्र आहे त्याच्याकरता, बरं का, माणूस स्वतंत्र आहे. आमचे गुरुवर्य बळीराम महाराज सांगत असते, महाराज तळ्यातले महाराज म्हणते, कर्म करण्यामध्ये माणूस स्वतंत्र आहे, पण फळ देण्यामध्ये देव स्वतंत्र आहे. विठ्ठला काय करायचं
करायचं काय नाही हे तुम्ही आम्ही ठरवू शकतो, आपल्या मनावर आहे. पण केलेल्या कर्माचं फळ काय आहे हे देवाच्या मनावर आहे. केली कर्म स्वतंत्र आहे आणि फळ देण्यामध्ये देव स्वतंत्र आहे. बघा, कीर्तन ऐकायला नामदेव बाबाच्या दरबारात जायचं का नाही जायचं हे तुम्ही आम्ही ठरवू शकतो, पण कीर्तन ऐकायला गेल्यावर त्याचं फळ काय द्यायचं हे बाबा ठरवू शकतात. बाबा ठरवू शकतात, ते देव ठरवू शकतो. बरं ठीक आहे, कीर्तन ऐकायला मंडपात आपण गेलो, भजन करायचं का नाही करायचं तुम्ही आम्ही ठरवू शकतो, पण भजन केल्यावर टाळी वाजवल्यावर त्याचं फळ काय द्यायचं हे देव ठरवू शकतो. विठाला कर्म कोणतं करायचं, चांगलं करायचं का वाईट करायचं आपण ठरवू शकतो, म्हणजे माणूस तुम्ही आम्ही ठरवू शकतो, पण केलेल्या कर्माचं फळ काय द्यायचं हे देव ठरवू शकतो. एका गावामध्ये होऊ नये महाराज, कोणत्याच गावात होऊ नये, पण चोरी झाली गुरुजी बरं का, चोरी झाली त्या गावात. चोरी झाल्याच्या नंतर नाना तो चोर पोलिसाच्या तावडीत सापडला. कोणाच्या? पोलिसाच्या. मी काहीच करू शकणार नाही. तो चोर पोलिसाच्या ताब्यात सापडला. 4 पोलीस आले महाराज, 4 जणांनी अण्णा त्याला पकडलं, गाडीत बसवलं. गाडीत बसून आपल्याला पोलीस स्टेशन जायला सांगितलं. आष्टीच्या पोलीस स्टेशन मध्ये नेलं. कोण आला बोला, मला नाही, चोराला थोडं बोलत चला. चोराला पकडलं, 4 जणांनी गाडीत घातलं, आष्टीला नेलं पोलीस स्टेशन मध्ये. रूम मध्ये कोंडलं, त्याला खुर्चीवर बसवलं. एक पोलीस गेले, त्यांनी नारळ आणलं, दुसऱ्याने हार आणला, तिसऱ्याने अगरबत्ती आणली, एक जणांनी महाराज त्याला खुर्चीवर बसवलं, एक जणांनी हार घातला, एक जणांनी नारळ सोडलं, एक जणांनी गुलाल लावला, एक जणांनी अगरबत्ती ओवाळली. कोण आला बोला की, चोराला कोणी? पोलिसांनी महाराज, पोलिसांनी ओवाळली का हार घातला असेल का महाराज? एकदा पोलिसाच्या तावडीत चोर धक्के बुक्के मारीत त्याला शब्दाला प्रमाण. जसा यमाच्या तावडीत एखादा अधर्म करणारा माणूस सापडावा, यमाने त्याला उघड करून आणावा. नाही त्या यमाशी करुणा नाही, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर भरोसा त्याला करुणा नाही. तसा पोलिसाच्या तावडीत तो चोर सापडला, उघडा केला. बर का सर, 4 जणांनी मारायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झाला, रक्ताच्या थरोड्यात खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर एक साहेब जरा माळकरी होते. कोण? पोलीसवाले साहेब. कोण म्हणतं पोलीस माळकरी नसतात? कधी कधी त्यांना आतून माळ घालावं लागते, अशा आतून कधी कधी बरं माळकरी असतात, त्यांना माळ कधी कधी अशा आतमध्ये टाकावं लागते, मग त्याच्याकडे पाहावं लागतं बरं का. त्या साहेबांनी महाराज इतकं रक्तबंबाळ झाला तो चोर,
त्याला त्या साहेबांनी सांगितलं, अरे भल्या माणसा, एवढं कुत्र्यासारखा मार खायला, गाढवासारखा मार खायला, तुझा मार मी चुकवतो बर का बाबा, तुझा मार मी चुकवतो, पण मी म्हणतो तुला बोलावं लागेल. ते म्हणे काय बोलू? त्याचे दामरट ते गेलंच नाही अजून दामरट मार खायला लागला. तुझ्या काय म्हणायचं सांगा साहेब. साहेब म्हणले एकच गोष्ट म्हण. काय? आता इथून पुढे मी चोरी करणार नाही, एवढंच म्हण. तू जर चोरी करणार नाही इथून पुढे जर म्हणला तर तुला मी मार चुकवतो. त्याने म्हणायला पाहिजे होतं की नाही, मार चुकत होता.